आज आठवण्यात तुझ्यासाठी गजरा आणलाय आणि तोही मोगऱ्याचा. पूर्वी गजरा दिला काय सुंदर राजायचीस तू. आहा, आत्ता पण काय सुंदर असतेस तू. तुझी खूप आठवण येते. तुझी कमतरता जाणवते मला. पण चाललंय, ढकलते दिवस. आता वयोमान परते, बारीक सारीक कुरबुर चालू आहे. पण ठीक आहे म्हणजे सगळं. आज पाडव्यानिमित्त तुला गिफ्ट दिली ती, याची रिटर्न गिफ्ट मला हवी. कसं आहे, आपला लाडका नव्हता ना, त्याच्यासाठी प्रार्थना करून मी तर थकून गेलोय. आता प्रार्थना तुला करायची. वर तुझ्या आसपास देव असतील ना, त्यांच्याकडे वशील लाव. त्यांना सांग म्हणा आमच्या नातवासाठी सुंदरने गुणी मुलगी पाठवून दे म्हणून. अगं, हे करण्यात तुझा स्वार्थ आहे. मी ठरवून टाकलंय, नाचून घरात आली ना की लगेच प्राण सोडायचे, डायरेक्ट तुझ्याकडे येणार. मस्त आयुष्य काढू स्वर्गात. रफी साहेबांची गाणी ऐकू छान. आत्ताची मुलं म्हणजे काय, सहज प्रेम व्यक्त करून मोकळे होतात. आपल्याला ते जमत नाही. तुला वेगळं सांगायची गरज आहे मला तुझ्यावर किती प्रेम आहे, नाही ना? या यस साहेब, या. या या. काय लबाडा, आम्हाला नवरा बायको संवाद चोरू आहे का तो सगळ्या? नाही नाही, मी ऍक्च्युली एक कसं आहे, आधी माझा जन्म झाला, मग तुझा बाप जगात आला आणि मग तू आलास. तुम्हाला फसवू शकत नाही. नाही नाही आजोबा, ऍक्च्युली मी चोरून ऐकत नव्हतो, पण तुम्ही आजीबरोबर इतक्या छान गप्पा मारत होता की मी ऐकतच बसलो. दिस इज रिअली डॅम क्यूट. म्हणजे आजही तुम्ही पाडव्याच्या दिवशी आजीबरोबर अशा गप्पा मारताय, खरंच खूप गोड आहे. तुझी आजी जरी शरीराने माझ्यासोबत नसले ना, तरी तिचं मन मात्र काय माझ्यासोबत असतं. हे बंधनच असं असतं. त्यालाच प्रेम म्हणतात. तुझ्या आजीसारखी साथ तुला आयुष्यात मिळावी असं मला वाटतं. योग्य जोडीदार मिळाला, आयुष्य खूप सुंदर होतं. पाडव्याच्या शुभेच्छा आजोबा. सुखी राहा. पालथ्या गडावर पाणी. जानकी, आपल्या यशच्या आयुष्यात समंजस, साधस आणि कोणी मुलगी यायला. मूर्ख बाई, ताटकट ठेवलाय मला एवढा वेळ. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. एवढा उशीर का केलात? हो, असं काय करताय? आज दिवाळी आता सुरू झाली की नाही, आणि सणासुदीला बायकांनाच खूप कामं असतात हो. म्हणजे काय, फराळी बनवायचा असतो. आणि तुमचे काय, तुम्ही आपले बसून, म्हणजे तुम्ही कसे पुरुष नुसते फराळ खाता ना हो. आणि आज तर पाडवा आहे, त्यामुळे मग नवऱ्याला आज मस्तपैकी उठणं लावलं, तेल लावलं, मग आंघोळ घातली. बस बस बस, सगळं नका सांगत बसू. तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये मला. आता तुम्ही विचारलं म्हणून बोलले ना मी. एवढे डाफरता कशाला? बरं, मग काय देता मला? मी काय देऊ? असं काय करताय, दिवाळीचं गिफ्ट. अरे हो 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 हो, दिवाळीचं गिफ्ट. काय बरं देऊ मी तुम्हाला? मला ना दिवाळीला नवीन साडी हवी होती. आणि ते म्हणजे तसं नाही तर मग एखादी पर्स पण चालेल. तुम्ही तर काय मोठे वकील ना, म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे असणार. तुम्ही मला टीव्ही देता का? किंवा ते किचन मध्ये असतं ना, ते जेवण गरम करायचं असं ठेवून. डोकं गरम करताय तुम्ही माझं. मी काय तुमचा नवरा किंवा भाऊ नाहीये दिवाळीचं गिफ्ट द्यायला. कमिशन देतो ना, तेवढं पुरेसं आहे. ते तरी कुठे धड देताय? हा, तुम्ही बोला ना, मला कशासाठी बोलवलं? समोरच्या सोसायटीमध्ये 2 घरं आपल्या कामाची.
एक नेहा कामतचं आणि दुसरं नेहाच्या बाजूच्या बंडू काकांचं. हा. त्या दोन्ही घरांमध्ये कॉमन असलेली एक गोष्ट म्हणजे जखमा. जखमा. येस. कसं आहे, एका घरामध्ये आयुष्यभरासाठी कोणीतरी सोडून गेल्याची जखम आहे आणि दुसऱ्या घरामध्ये आपली मुलगी आयुष्यभरासाठी कोणाला ऍक्सेप्ट करत नाहीये ही जखम आहे. आता ह्यातल्या नेहा कामतची जखम तुम्ही उकरून काढायची आणि बंडू काकांच्या जखमेवर मी मलम लावायचं. कळतंय? आणि या सगळ्यात फायदा कोणाचा होणार? माझा. हो मग सरळ सांगा ना, असा उलटा घास कशासाठी घेताय? आज पाडवाय, नेहाकडे जायचं, नेहाला नवऱ्यावरनं टोचून बोलायचं, बरोबर? हे तर सोपं काम आहे, हे मी नेहमीच करते, त्यात काय एवढं? काय हो फराळाचं कसं झालं ते सांगितलं नाहीत तुम्ही मला. नाही तर नेहमी तुमची तक्रार असते, करंजीत सारणच कमी झालंय, चिवडा थोडासा तिखट हवा होता. काय फराळ खाणं चाललंय वाटतं? अरे फरांस पे या 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 बसा ना. तुम्हाला दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा. नमस्कार करतो. अरे सुखी राहा. बसा बसा काका. मला बस. शुभेच्छा. बसा. कशी आहे तब्येत आता? काकांची तब्येत बरी आहे ना? खूप बरी आहे आता. हे घ्या काकू. हे काय? सणासुदीचे दिवस आहेत, म्हटलं घरात जरा जास्तीचं सामान असलेलं बरं, म्हणून दूध आणलंय, काही पालेभाज्या आहेत आणि हो मिठाई घेऊन आलोय. हो कशाला आणलं ते एवढं? अहो परांजपे, तुम्ही कशाला त्रास घेतला तेवढा? हे सगळं तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, मी तुमच्यासाठी फराळाचं घेऊन येते. ठीक आहे, मी परत घेऊन जातो हे सामान सगळं. नाही, कसं होतंय ना, मी भले तुम्हाला आपलं मानतोय, पण तुम्ही अजून मला परकच मानताय. लहानपणीची एक गोष्ट आठवली, सहजच आठवली म्हणून सांगतो. दिवाळीच्या दिवशी माझी आई दूध आटवून बासुंदी करायची आणि अशी मस्त गरमागरम पालकाची भजी करायची. तिची आठवण आली आज खूप. आई नाहीये ना आता, म्हणून मी हे सगळं सामान घेऊन आलो. काका काकू काय आपले आहेत, पण नाही, तसं नाहीये.